गुड मॉर्निंग। आता आम्ही निघालोय आज मेघना काकूच्या माहेरी भू गावात। आणि कोण कोण आहे आज? दीपक काका गाडी चालवतोय, मी इकडे कोण आहे? वेदश्री, आई, ऋग्वेद, आर्य आणि मेघना काकू। ती तर हवीच ना। आज काय काय तिकडे? मी तुझी ओळख करून दिली काय? जावई म्हणून नावच ना। जावई हो ग बाई, फक्त ड्रायव्हर म्हणून आणलंय। माणसाची भाजी आहे आणि ढोकू आहे। ढोकू म्हणजे ढोकू का ढकू? ढकू विचार काय ढोकू भात। ढकू भात। बर, आणि फिरायला काय काय तिकडे? बरं, सगळ्यात महत्वाचं भू हे एकमेव गाव आहे ना, एक अक्षरी। एक अक्षरी गाव भू, एकमेव एक अक्षरी गाव। तर त्या भू गावातली आमची ही काकू। आम्ही आज चाललोय एवढ्या प्रसिद्धीसाठी गेले। कोण मिळत नव्हतं। तुझं घर दाखव तरी मेघना काकू। हे काय माझं घर? म्हणजे खाली हे माझ्या काकांचं घर। ओ काकू, हो मुलगी ताजं सारवलंय, गार लागते जमीन। काय दिलंय तुला नाश्त्याला? नकोय? ताजी ताजी सारवलेली जमीन, नुकती सारवली ना। कुठे आलोय आपण? भूला। भूला काय आहे? माहेर आहे माझं। ओळख करून द्या आता मग। हे माझी भाऊजी मैथिली। हॅलो हॅलो। मेघना काकू, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही व्हिडिओ बघितले, तिची ही बहीण भाऊज आहे। आणि आज तुम्ही काय आम्हाला करून दाखव? ढकू आमटी करणार आहे। भू गावात प्रसिद्ध आहे ही आमटी। ढकू आमटी म्हणजे गरम मसाल्याचं थोडक्यात ते प्रमाण थोडं जास्त असतं। हा, बाकी कसं आपण गरम मसाल्यात कांदा लसूण असं घालतो, ह्याच्यात आपण लसूण कांदा काही घालणार नाही। अच्छा, पण मग ढकू असं का नाव आहे? इथे पहिल्यापासून ढकूच नाव दिलेलं। ढकू म्हणजे ढकलून द्यायचं, ढकलून, सगळं ढकलून म्हणून ढकलून। बरं, यांची ओळख नाही तू करून दिली? हा माझा भाऊ, हा सगळा कलमा बेलवांचा करतो। गोठ्याकडे गुरु आहेत, तिकडे बाग आहे आमची, आपण नंतर बघायला नंतर बघायचे बाग। गोठ्याचं काम करायला जरा जाऊ ना। ही माझी मोठी भाऊ। हॅलो, काय काय आहे? धने, हा, सुकं खोबरं, हा, सुकी मिरची, मिरी, लवंग, दालचिनी। चिंच भिजवून ठेवली। दालचिनी थोडी जास्त लागते, त्याचा वास खूप थोडा यायला हवा, त्याच्यात उतरायला। बरं, आता मी येताना बाग बघितली, ह्याच्यातलं घरातलं काय काय लागतं? त्याच्यातलं काय? हे मिरी ना, मिरीचं वेल बघितलं ही घरचीच आहे आमची, घरची। कोकणात किती बरं असतं ना, कित्येक गोष्टी घरात असतात। खोबरं पण घरचं आहे, ते मी विचारलं नाही। आणि हे सगळे जिन्नस खमंग भाजून घ्यायचे, तरच त्याला थोडा वास चांगला येतो। मसाले भाजताना आपण फार तेल नाही घालत? नाही, कट यायला लागतो थोडं आमटीला। अच्छा, हा, पण ते मी जनरली नाही घालत, कारण की सगळ्यांनाच सूट होतं असं नाही। ते मसाल्याचं असलं की थोडं वर येतं, जळजळतं। मी ऍक्च्युली नावच पहिल्यांदा ऐकलं, ढकू। भू गावचं प्रसिद्ध, म्हणजे जो कोणी येईल नवीन त्यांना ही आमटी ज्या गावात जातील तिथे हे करतात। अच्छा, पहिल्यांदा कोणी आलं की ढकू ढकू। आता उन्हाळ्याच्या ह्याच्यात तुमचा दिवस आंबे आणि सगळ्या ह्याच्यातच जात असेल ना? आधी मी इथेच असते, कारण की चहा पाण्यातच दिवसातून 35 कप चहा होतो। बापरे, दिवसात सकाळी जो चालू होतो तो रात्रीपर्यंत 35 कप चहा। बागेत वेगळं काम, घरात तुमचं वेगळं काम? हो, माझं वेगळं। मी फार बाहेर म्हणजे बागेत असं सुपारीचं हे करायला जाते, पण आंब्याचं ही मुली आणि ते गुरखे असतातच। आणि ह्या आमटीला प्रमाण असं नाहीये मसाल्याचं, जसं वहिनी म्हणाल्या की दालचिनीचा वास पुढे आला पाहिजे, ती चव पुढे।
हे झालं का आता? खोबरेल तेल असतंच. खोबरेला तेल असतं. आता हे खोबरं किती असं ब्राऊन होईल. ब्राऊन होईल. आपण नेहमीच्या मसाल्याला वाटपाला वाटतो भाजतो तसंच ह्या रंगावर. आता सुक्या मसाल्यांना तेल घातलं ना. हो. आणि डाळ शिजवून ठेवली आपण ऑलरेडी. मग फार वेळ लागत नाही तसं. मसाले भाजले झालं की वाटायचं. ते मसाला फक्त फोडणीत परतायचा चांगला. अच्छा परत तेलात फोडणीत परतायचा. अच्छा म्हणजे नुसता रंग बदलेपर्यंत आपण भाजलंय. आपण जो मगाशी मसाला भाजला तो वहिनीने वाटून घेतलाय. आता वास बघायचाय मला परत एकदा, कारण मिक्सरचं झाकण उघडलं आणि जो काय असा घमघमाट आलाय मसाल्याचा. हा असा दिसतोय मसाला. आता हाच मसाला त्याच्यात पाणी घालून चांगला मिळून येण्यासाठी वाटायचा. पेस्ट सारखं करून घ्यायचं. हे दाण्याचं कूट 1 वाटी. अच्छा, पण त्यालाही असा अंदाजच असेल ना की किती. आता आपण घरी रोज आमटी वगैरे करतो त्याला कुठे प्रमाण असतं, ते सगळं अंदाजानेच होतं ना. किती वेळ लागतो साधारण हा मसाला व्हायला? परतायला आता 5 मिनिटात. 5 मिनिटात. आणि याला कांदा, लसूण, आलं काही घालतात, पण हे मी जरी खाल्ला सासूबाईंच्या याचा तो असाच खाल्ला. तूर डाळ आपण ऑलरेडी शिजवली. हो हो. आणि खोबऱ्याने नंतर घट्ट पण होईल ना तो अजून घट्ट घट्ट होत जातो. हा ना. जेवढा तो उकळून उकळून हे होईल ना तेवढा चांगला लागतो. ही झाली ना. आता मीठ घालायचंय फक्त आपल्याला. चिंच गुळ राहिली आहे. गुळ, मीठ. हा आमटीला उकळी फुटली आहे. आता झाली काही. हो. आता आमटीची चव बघूया आपण. ती लाजून बोलतीये, आईच्या मागे उभी राहून बोलतीये. तुझं नाव काय? इकडे 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 पळून नाही जायचं. इकडे 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 इकडे. तू दिसलीस आता. तुझं नाव सांगायला लागेल. गंधाली. गंधाली. काय करतेस तू? मी 5वी येते. आणि मग आता सुट्टीत काय करतेस? सुट्टी नाही पडली. शाळेला सुट्टी नाही? मग अजून शाळा चालू आहे. शाळा चालू आहे? कशी काय? त्यांचे अजून पॅटचे सरकारचे पेपर चालू आहेत. अच्छा. आज हिचा परीक्षा संपली. आज संपली? अजून हिचे 2 पेपर आहेत. हो का? आम्हाला वाटलं सुट्ट्या लागल्या शाळेला. एक इकडे ही पण आता लाजून पळून चालले तिकडे हसून. तुझं नाव काय? वेदा मंदार सप्रे. तू कितवीत आहेस? 7वीत. आणि तू 8वीत जाणार. म्हणजे तू आरे एवढीच आहेस है ना. तुझी परीक्षा? 2 पेपर राहिले. 2 पेपर राहिलेत. अरे बापरे. आज आम्ही आलोय आणि अभ्यास. ते सुट्टी आहे, मध्ये मध्ये गॅप येते. हो का? अच्छा. आता उद्या पेपर नाही, डायरेक्ट आता 21 तारखेला. हो. त्यावेळेस परीक्षा खूप लांबवल्यात. हा, कारण आता ह्यांच्या सुट्ट्या सुरू झाल्या सगळ्यांच्या. यांना 1 तारखेपासून आहे. आज पण पेपर. आज पण. मग पेपर देऊन लगेच आलो. तुम्हाला आवडते आईने केलेली आमटी? मग नंतर जेवूया आपण सगळे एकत्र. ते गोठ्याकडे गेले कधी जायचं? गोठ्याकडे आता जायचं. आमटी झाली की गोठा बघायला जायचं. तू सगळ्यांची नावं सांगशील मला? हो ना. अरे वा. आज आपल्याला गोठ्याची टूर ह्या देणार आहेत दोघी. आता आधी चव बघूया. मस्त लागते ना. तिला भरपूर आवडतं. चव बघण्यात अर्धी वाटी आमटी प्यायली आम्ही. आता बाकी सगळं जेवताना आता काय करायचंय आपण? गोठा बघायचा आहे. चला. आगर म्हणजे काय ग? आगर त्यात सुपारीची बाग, परत नारळाची, केळीची अशी सगळी झाडं मिक्स बाग असतात. आगर. आता ते सगळ्या प्रत्येक फणस बघ एवढे आहेत. वर बघा ना. हा फिरता गोठा. आता मला नावं सांगा तुमची. ही सर्वात मोठी गाय लक्ष्मी. हिच्यापासून गोठ्याची सुरुवात झाली. अच्छा. आता हिची पहिली मुलगी ही कपिला. आता ती राधा. ती तिथे ब्लॅक कलरची दिसते ती राधा. हे इकडे आहे श्रावणी. ती तिथे पाठीमागे ना ब्लॅक कलरची ती तिची मुलगी सीता. अच्छा.
त्यामुळे इथेच चरतात गाई वगैरे. दिवसभर म्हणजे आता 7 वाजता इथे सोडायचं त्यांना आणि मग 8 वाजता पण तिकडे बांधायला न्यायचं. हा मिरीचा ना. हे दालचिनी. हा तमालपत्र लगेच वास येतो. हे मेघना काकूनी आम्हाला दाखवलं होतं कसं सोलायचं आणि ती म्हणाली होती की भुवात आहे मशीन. आणि ह्याला घड म्हणतात. काय म्हणतात? घड 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 माहितीये काय कसं दाखव सोडून. हे आहे ना ते असं बांधतात इथे, त्याच्यात पाय देतात. इथे असं पाय धरतात ह्याच्यामध्ये असे पाय धरतात ह्याच्यामध्ये आणि वर वर असं दाखवते. ए तू चढवते बघते आता मला चढता येतं काय. त्याच्यावर पाय ठेवायचे. दाखव. तिला माहितीये मी दाखवणार. बांधतात. हा त्याच्यावर पाय ठेवतात आणि त्याला असे दोन साईडला पाय ठेवायचे. अच्छा. आणि मग ते असं वर वर सरकत सरकत जातं. मेघवा ते आता ते काय ते लांब जरा तरी हवं. जरा काय दाखवते ना तिला. जमतंय तुला धरू नको तुझ्या अंगावर पडेल चढायचं असं असं जायचं आणि पूर्ण वरपर्यंत जातात. आता मला वाटलं वर चढून दाखवते. तुम्हाला येतं का? दाखवीन सांगून चढायला. तुम्हाला येतं दोघींना? बाबांनी अजून शिकवलं नाही ना चढायला. किती उत्साह आहे दोघींना. सगळं दाखवायचं आहे आज. हे हातात धर. या सुपारी ओल्या. ओल्या. आपण आधी ही विहीर बघूया ना. ही विहीर इथे तुम्ही पोहायचं. गेली पळत. हा जो दगड दिसतोय मध्ये आलेला हा तो आधी तिथे कोपऱ्यात होता आणि पाण्याच्या प्रवाहामुळे तो इथे आला. आणि पावसाळ्यात पाणी इथे लागत होतं. मेघवात एवढं? लहान होती तेव्हा. हो का? आणि परत आणि माझी आजी 5 मुलांना घेऊन इथनं जायची. एक कडेवर. कडेवर नाही असं. चालत नाही, पण इथपर्यंत पाणी लागायचं. काय ग? सवय नाही ना आता. आणि काय ते वाघ पण येतो. हो ना. एकदा खाऊन गेले आमच्या लाडक्या वासराला. मला वाटलं मस्करी करतोय. दीपक काका मला सांगत होता की खळ्यातनं जातो वाघ. आमच्या खळ्यात वाघ नख मारून खूप गेला. सांगते तुला गोष्टी आता जातात. काय सांगते? साप आणि वाघ ताई ती गोष्ट पहिली सांग. म्हणजे काय झालं आता तुम्ही येताना बघा पहिलंच घर लागलं हा तिथे देवेश आणि बसलेलं होतं. त्यांना काय वास आला नाही, पण आमच्या घराच्या तिथे साईडला आहे ना तिथे माझ्या काकाला वाघाचा घाण वास यायला लागला. म्हणून तो माझ्या भावाला बोलला जरा जाऊन बघ. म्हणजे आमची टाकी बघितलीत ना तिथे आहे काय. मग तो गेला एकटा. तो आता 9वीत आहे, आधी 8वीत होता. एकटा गेला. त्याला एक वाघासोबत ते वाघाचं पिल्लू असं सगळं दिसलं. सगळे ओरडायला. टाकीच्या इथे? हो एकटा होता तो. एकटा होता. मग दादा जेव्हा पाठणं गेले म्हणजे त्याचे आजोबा. त्याच्यानंतर मग तो ओरडला म्हणून मग सगळी जण धावत गेली, काठी बिठी घेऊन गेली. बाबा पुढे आमचे आणि पाटलं 2 त्यांच्या वाघ धावतायत. बाबांना भीती होती कारण आमच्या गोठ्यात लपून बिपून बसला तर, कारण आमचा तेव्हा गोठा जरा उघडा होता, म्हणजे एवढी जागा होती जाण्या एवढी, म्हणून ते तिकडे गेले. बाकी सगळे जण ओरडतायत की जाऊ नकोस, तरी ते गेले. त्यांना काही केलं नाही वाघाने. घाबरत नाही. तो समोरच होता वाघ? नाही, बाबा इथे पुढे वाघ पाटणं येत आहेत त्यांच्या धावत. बाबा एवढे पुढे आणि अंतर एवढंच होतं त्यांच्या, पण ते तरी साईडने गेले काही न करता. बाबांना माझ्या वासरा जाऊ म्हणून, कारण त्यांचा तेवढा जीव होता त्यांच्यावर, म्हणून लहानपणापासून त्यांच्या इथे. आपण इकडे अरे वासरं पण आहे तिकडे. अरे रेडकू सुटलाय ताई. अंगावर आलं तर त्याच्या अंगावर ही जी लेवल आहे ना त्याच्या अशा सगळ्या शेळ्या होत्या आणि आता मग त्यांनी म्हैशी घेतल्यामुळे मी असं सगळं केलं. 50 शेळ्या विकल्या. काही घाबरतात ती. मलाच भीती वाटते. नाही बांधलंय ते. हो का? हा ती घाबरतात. त्यांना ते सुटलंय. ते सुटलंय. लहानच आहे ते. हो आत्ताच झालं. नाही ते सुटेल काय नाही जात नाही बाहेर. आणि चल बंद करूया सुटेल. घाबरली ती. हा पाडा आहे, ही पाडी आहे, हा पाडा आहे, पाडी आहे आणि ती गाय आहे. तिचं दूध वाहतंय. हो तर तसं वाहतं. हो हो ग.
तर त्याला खाज उठते शिंगाला म्हणून ते मारते. आपण आता इथूनच बघायचे ना हे इथेच जो काय करत ही आणि करा हिला हात लावू. नवीन नवीन अगं वास्तू पुरुष बघून आलो. वास्तू पुरुष ही पिंड आहे तो वास्तू पुरुष आहे. ती ताईने त्या दिवशी रांगोळी काढली ती आता विस्कटली असेल. आणि हे सगळं इथे सामान ठेवलं. उतरता उतरता हाक मारली. अच्छा अच्छा. मग तुम्ही काय मुंबईत असता? मुंबईत. ओव्या तुला म्हणून दाखवलं. हा अच्छा. काल आम्ही जात्यावर दळत होतो ना तेव्हा म्हटलं ओवी म्हण तर ती म्हणाली मला माहिती. माझ्या काकूला सांगितलं. गणुबारे देवा कार्य करी माझे तोंड भरी तुझे लाडवाने. हे लग्नाची झाली. हिरवी पिवळी हळद लावणी भरला हिरवा चुडा वधूला जरी झालीस तू ग वाजे तो चौघडा बाजूबंद त्या गोट पाटल्या बिलवर नक्षीदार तुझ्या मनी ग कुणी छेडिली रातविणेची तार. हे हळद लावतांची. किती छान आहेत ना ओव्या. 1:45 वाजले आणि आम्ही फिरत बसलो. आम्ही विसरून गेलो की सगळेजण जेवायचं थांबले. अशी बांधलेलं सगळे थांबले आणि अशी चढली झाडावर अशी मेघना काकू चढली आणि धापकन खाली पडली. तुम्हाला शोधायला खाली गेलो मिळते. हो ना दाखवलं. फणसाची भाजी आंबा बिटकी आणि ही आमटी मगाशी आपण केली. बाकी सगळं सांगितलंस पण हे काय आहे ते कुठे सांगितलंय. आपण आता प्रभात सुपरेंच्या घरी आहोत आणि हे ओल्या सुपारी सोलायचं मशीन आहे. आपण सुरू करूया. काय पण ओली सुपारी. हे काय उडालं. ती पुसकी आहे. पुसके आहे. अशा प्रकारची सालं निघतात अशी कारण माणसांकडनं झालं तर खूप वेळ लागतो. ते ताकद कमी व्हावी आणि हाताला काय काय वेळा कट्स पण लागतात सोलताना. त्यामुळे मशीन काढलेलं आहे. साधारण 5 ते 7 मिनिटांनी काढली बसलो. इथे खाली सालं आणि काय पाणी असेल ते येतं. या मशीनमध्ये एक प्रॉब्लेम काय, जास्त वेळ सुपारी ठेवली ना तर आतल्या आत फुटते. त्यामुळे या मशीनमध्ये जास्त वेळ ठेवून उपयोग नाही. ती आतल्या आत फुटते सुपारी. पाणी निघालं की काय प्रॉब्लेम होत नाही. ते हे झालंय पूर्ण. पत्र्यावर सुकवायची असते 15. हो का. आणि मग अशी रोटा येतो. मग रोटा आमच्याकडे जे मशीन आहे ना त्याच्यात टाकायचा. अच्छा. आणि मग हे बघा सुकल्यानंतर ते ह्याच्यात कन्वर्ट होतं. अच्छा. हा रोटा आहे त्याच्यात टाकायचा. त्यांच्या हातात सुकी काढायचं हाती. ज्याला आम्ही रापा म्हणतो. सुरी वजा रापा. 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 अच्छा. बरं तू यांची ओळख नाही करून दिलीस मला. हा तुझा सख्खा भाऊ. सख्खा चुलत. सगळं सांगायचं. हा सख्खा चुलत भाऊ देवेश दादा. हे त्याचे आजोबा रघुनाथ सपरे. रघुनाथ सपरे. ती ह्याची ही आई कीर्ती काकू कीर्ती सपरे. हो का. हो बस मला ते बघायचंय फक्त. हे रापा हातात द्या. रापा द्या. काढून बघू. हे आपटा. हा जर घुसवा आणि आपटा आधी आणि मग
ही त्याची साले. आलंय करता मला. हे असं इथे घुसवायचं, हा आपटायचं आणि मागे आपल्याकडे असं दाबायचं एका बाजूला. जम. वेगळं काहीतरी आज. झालंय आता, आम्ही पण निघतोय. झालंय पुढच्या वर्षी आता. वा वा, हे छान आहे. परत एकदा सर्विस. वा वा, हे भाऊ असे असतात. दोघी जणी खेळतायत. मी नाही सुधारणार. बरोबर, अगदी करेक्ट करेक्ट टी शर्ट घातलाय त्यांनी. भू गावातला दिवस आमचा तिथेच संपलाय आज. खूप मजा आली, खूप वेगवेगळ्या गोष्टी कळल्या. आणि ह्या दोघींनी, वेदा, या दोघींनी इतकी छान माहिती दिली आहे मला. इतकं छान फिरवलंय अख्खी बाग वठारात, है ना. आता फक्त आंब्याच्या ह्याच्यात जायचं राहिलंय आपलं. आणि पुढच्या वर्षी मी येणार आहे आणि तेव्हा सगळं बघणार आहे. आर्या पुढच्या वर्षी येणार नाही, राहायला येणार. येस, मी आपल्याला सुपारीच्या मशीनची माहिती देणार आहे. देवेश, थँक्यू सो मच. आणि वहिनी, खूप छान झाली होती फणसाची भाजी. मी आर्यानी पहिल्यांदा खाल्ली आणि आर्याला इतकी आवडली. आणि आमटी पण मस्त झाली होती. हो, छान झाली, खूपच मस्त. हे बघा, आता निघायचंय. कुठे बसणार आहेस तू? डिकीत? हा, पेटी घेऊया. राजापुरात एक पेटी घेऊन जायची मुंबईला जाताना. किती डझनची पेटी? 5. किती? मीडियम 6ची. म्हणजे डोक्याला ताप नाही, फुकट गेला म्हणाले. ते ग्रॅम वाईज पेटीत भरतात. ही 12-18ची पेटी. अच्छा, तसं. 12 एक टाईपची फळं आहे ना, इलेक्ट्रिक काट्यावरती वजन केलेली असतात. ते ग्रॅम ठरलेलं 20 ग्रॅमचा ते 25 ग्रॅमचा फरक असतो. अच्छा, 160 ग्रॅम पासून सुरुवात होते आमची 8 डझनची. पण मी कधी मुंबईला वगैरे मागवलं तरी पाठवू. हा, ट्रॅव्हल्स जातात आमच्या इथून. हो ना. आणि आणखीन कोणाला हवं असेल तर तुमचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. त्यांच्याकडून आंब्याची पेटी तुम्ही मागवू शकता. श्री स्वामी मँगोज. आता मी घेऊन जाते पेटी आज इथं. हे टाके 6 डझन. भेटू परत. चला, बाय. चला, बाय बाय बाय. थँक्यू. पुढच्या वर्षी भेटू परत. हो आर्या, पुढच्या वर्षी येणार ना? फणसाची भाजी येणार आहे. चला चला, बाय बाय. घेताय ना? दुसऱ्या गाडीने येत आहे. चला, मेघना काकू, झाली माहेरची भेट. आता पुढच्या वर्षी परत यायचं सगळ्या कुटुंबियांसकट.